काय असं वेगळे बरं आपल्या डोश्यात जे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवतं? आपला स्पंज आहे ना एकदम स्मूथ होतो आणि स्पंजला जाळी येते आणि एक प्लेट मध्ये स्पंज दिला की म्हणजे तुम्ही दुपारपर्यंत म्हणजे 3-4 वाजेपर्यंत तुम्हाला भूक लागणारच नाही. बरं, हे आता स्ट्रीट फूड जे असतात, समजा आता तुम्ही चालवताय, काय काय अडचणी येतात बरं तुम्हाला? अडचणी तर भरपूर येतात. काय अडचणी सगळ्यात मोठी बघायला तर पीएमसीचीच आहे. मग त्यांच्यामध्ये पण त्यांची डिमांड असते, हातगाडी नाही लावायची, टेबलच लावायचा, टेबलवरच भट्टी ठेव. मग कसं मॅनेज करता? काय असेल साहेबांसंती बोलणं करून, साहेब राहू द्या म्हणून हा करतो म्हणून आपलं चालून द्यायचं आहे तेच. 2दा-3दा मला म्हणून माझ्या भावाला उचलून नेला होता. माझी मित्र होती पोलिसांनी, माझा मित्र होती, मित्राच्या सर्कलमध्ये आम्ही गाडीचा कट लागला करून आम्ही समोरच्याला जाऊन मारलेला. नमस्कार मित्रांनो, बोलून टाकरे पॉडकास्ट मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आले रोहन सर, जयशंकर ढोसा आहे यांचा पुण्यामध्ये. तर सर तुमचं स्वागत आहे आपल्या पॉडकास्ट मध्ये. तर जे आपला डोश्याचा जो गाडा आहे, तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत खूप सारे हॉटेल मालक पाहिले आपल्याकडे आलेले. तर जे आता स्ट्रीट फूड असतं तिथं काय अडचणी येतात, बरेचसे आपले मित्र आहेत जे गाड्यावरती व्यवसाय करतात. आपण कुठं जरी गेलो तर बाहेर डोसा वडापाव वगैरे खातो. तर अशा व्यक्तींच्या लाईफमध्ये काय संघर्ष असतो तो आज आपण रोहन सरांकडून ऐकणार आहोत. तर दादा नमस्कार, तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. तर आपण जो गाडा आहे डोशाचा, तो कधीपासून सुरुवात केली आणि काय स्टोरी आहे त्याच्या मागची? एक 15-20 वर्ष आली आपला गाडा आहे चालू. 15-20 वर्ष? 15-20 वर्ष आला. मग तुम्ही खूप लहान असता तेव्हापासून त्याच्यातच? लहान असताना. आणि शिक्षणाचं आपलं 10वी झाली. 10वी नंतर ना आपलं बिझनेसच करायला लागलो आपण. शिक्षण काय जास्त आपलं झालंच नाही. शिक्षणामध्ये जास्त फोकस गेलं आणि लक्ष गेलंच नाही. कसं घरात पहिल्यापासून आपले बिझनेस होते सगळे, म्हणजे धंदाच करत होते. मग आपल्याला पण डोक्यात तेच माइंड होतं, म्हणजे हेच करायचं आणि ह्याच्यामध्ये आपण पुढे जायचं. मग आता तेच चालत आलं आपलं. पहिलं कोण करत होतं आपल्या घरामध्ये? पहिलं ताई करायचे, मोठे ताई करायचे, मग परत बारकी ताई, तिचं लग्न आलं, मग बारकी, मग त्याच्यानंतर अजून बारकी करायला लागली. आता मी स्वतः करायला लागलो. अच्छा. तसं म्हणजे लग्न होत गेले तसे सगळे चेंजेस होत गेले. आता माझ्याकडे आल्या तर स्वतः मी करतोय. तुम्हीच करता? हो. आता याचा आपला प्रॉपर ऍड्रेस काय आहे आपला जो असतो गाडा? AISS कॉलेज, RTO ऑफिस, पुणे स्टेशनच्या बॅक साईडला. आता तुमचे व्हिडिओज वगैरे बघतो मी, खूप व्हायरल होतात आणि कस्टमर पण तुम्हाला खूप जास्त आहे. तर काय असं वेगळे बरं आपल्या डोश्यात जे तुम्हाला बाकीच्यांपेक्षा वेगळं बनवतं? आपला स्पंज आहे ना एकदम स्मूथ होतो आणि स्पंजला जाळी येते आणि एक प्लेट मध्ये स्पंज दिला की म्हणजे तुम्ही दुपारपर्यंत म्हणजे 3-4 वाजेपर्यंत तुम्हाला भूक लागणारच नाही. 3 पीस खाल्ले एकाने तर तो एकदम ओके. आणि रेट आपला 45 रुपये, जास्त महाग पण नाही, सगळ्यांपेक्षा खूप खाली. मग बाकीचे लोक ओरडत नाही का बाबा पेक्षा तू कमी मध्ये देतोय? नाही. आणि डोस्याचा कोणाचा आहे नाही ना, आजूबाजूला पराठे वगैरे, भाजी चपाती वगैरे सगळ्यांचे सेम रेट आहेत. ज्याच्याकडे भाजी चपाती खाताल 45 रुपये, पराठा खाईल 45, डोसा खावा 45, काही पण घ्या. बरं, हे आता स्ट्रीट फूड जे असतात, समजा आता तुम्ही चालवताय, काय काय अडचणी येतात बरं तुम्हाला? अडचणी तर भरपूर येतात. काय असतात बरं अडचणी? पीएमसीची तर ती मोठी आपल्या पुणे महानगरपालिकेची ते येते. प्लस रोड आमचा कसा मशानाचा आहे, तर कंटिन्यू मशानाला डेड बॉडी तर ते येतच असतं. मग त्याची पब्लिक वेगळी. मग धंदा करताना मी भट्टीवर थांबून मला पब्लिक पण बघायला लागते की पोरं गाडी नाही का रस्त्यामध्ये लावून थांबतात, काय करतात, कुठली गाडी अधिकारी आला कोण आला की तो बोलतो. त्यापेक्षा पोरांना साईडला घेऊन परत सगळं बघणं. परत आता धंद्यामध्ये बघायला गेलं तर अडचणी तर आपले घरापासूनच चालू होतात. बाहेरची नंतर नाही येतात पण घरापासूनच चालू होतात. पण काय नाही, अडचणी आपण बघत गेलो तरी होऊन जातं, असं काय नाही एवढं. अडचणी सगळ्यात मोठी बघायला तर पीएमसीचीच आहे. पण आपल्याकडे लायसन असल्यामुळे त्यांचा पण काय एवढा आपल्याला त्रास होत नाही. लायसन पण असतं? लायसन रोड लायसन तुमच्या लाईन मध्ये सगळ्यांकडे लायसन आहेत? हा, मोजक्यांकडे आहेत, काहीकडे नाही आहेत, चाललेत आपलं. तरी पण अडचणी काय येतात बरं? कसं होतं, एखाद्याने तक्रार केली तर तक्रारीनुसार पीएमसी वाल्यांना, अतिक्रमण वाल्यांना यावं लागतं. मग ते नोंद बघतात लायसन कधीच आहे, काय आहे, A कॅटेगरी, B कॅटेगरी, C कॅटेगरी, म्हणजे ज्या कॅटेगरीचं असेल तसं ठेवतात. मग त्यांच्यामध्ये पण त्यांची डिमांड असते, हातगाडी नाही लावायची, टेबलच लावायचा, टेबलवरच भट्टी ठेव, टेबलवरच डब्बे ठेव. मग आपण टेबलवर ठेवणार, एवढं सामान बसणार कुठं? या मोठ्या अडचणी. त्यांनी मग जागा दिल्या तर जागा एकदम 3-3, 4-4 फुटच्या जागा, त्याच्यामध्ये आपली गाडी पण बसत नाही. मग कसं मॅनेज करता? काय असेल साहेबांसंती बोलणं करून, साहेब राहू द्या म्हणून हा करतो म्हणून आपलं चालून द्यायचं आहे तेच. ते एकदा आले की परत काही लवकर येत नाही. असे लोक बळच जाणून बुजून कंप्लेंट करतात ना? जवळचे असतात बाहेरचे? जवळचे. असा एखादा वाईट किस्सा घडलाय का एखादा पोलिसांसोबत वाचावाची किंवा पीएमसी वाल्यांसोबत व्यवसाय करत असताना? काय झालं? मोठा किस्सा घडला खूप. काय झालं होतं? एक शॉर्ट टर्म मध्ये सांग. 2022 मध्ये झालं होता. अतिक्रमण आलं होतं, आपलं लायसन वगैरे सगळं होतं आणि ब्रेकचा क्राऊड होता, म्हणजे फुल क्राऊड होतं. आपली चायनीजची पण गाडी, डोस्याची पण गाडी. चायनीजच्या गाडीवर आपला भाऊ
चायनीज बनवू होता, कस्टमर चालू होतं, तर छत्री लावण्यावरनं वाद झाला होता. तर मम्मी म्हणली छत्री काढते म्हणली, थांब काढू नको, ओढू नको. कोणाला म्हणले? अतिक्रमणच्या ते होमगार्ड असतो ना त्याला, हा. तर त्यांनी मम्मीला आहे ना कोपरा मारला होता, तर मम्मी पडली. अच्छा. मग ते रागाभरात आमच्याकडनं काही राहू गेलं नाही. आम्ही मग तिघं भाऊ होतो, मग तिघं भावांनी काकाच्या पोरांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यांनी पण आमच्या मारहाण केली असं नाही, त्यांनी केली. त्याच्यानंतर ना भरपूर काही शिकाय भेटलं. गुन्हा वगैरे झाला असेल तुमचा? गुन्हा दाखल झाला. 21 दिवस आत जाऊन आलो, आतमध्ये गेलो, पण भरपूर काही शिकाय भेटलं. काय काय शिकले भरपूर बरं काही आता? शिकाय भेटलं. जे काय माणूस तो स्वतःच आहे, बरोबर. दुसऱ्याच्या भरोशावर अवलंबून राहू शकत नाही. आणि मेन मुळात आमची लाईन बिझनेसची होती, करून आम्हाला एक कळलं की आपण काहीतरी चुकी केली मोठी. बरोबर. थोड्या वेळा करता आपण 1 सेकंदा करता आपण राग शांत केला असता तर आज आपली ही वेळ नसते आली. पण आतमध्ये गेलो पण शिकाय भेटलं भरपूर. म्हणजे असे महान लोक, म्हणजे बोलायला गेलं ज्यांचं नाव नाही घेऊ शकत आपण, ती व्यक्ती भेटले, त्यांनी बाळा ही गोष्टी तुझ्या लाईनीतली नाहीये, तू या भानगडीत पडू नको. बरोबर. त्यांनी आपल्याला बोलणं वरणं बघून त्यांनी अंदाज लावला, तू धंदा आलाय, तू या गोष्टींमध्ये पडू नको आणि तू लवकरात लवकर इथनं निघायचं. बघा नाही तर परत यायची मनात आणू पण नको. बरोबर. खूप म्हणजे आपण म्हणतो झेल हे वाईट आहे, वाईट तुम्ही डोक्यात विचार घेऊन गेले तर तुम्ही वाईटच होऊन येणार. बरोबर. जर तुम्ही सुधरून यायचं म्हणलं तर 100% माणूस सुधरून. आता भांडणं जरी चालली असेल तरी मी कुणाच्या भांडणामध्ये जात नाही. म्हणजे तेव्हापासून तुम्हाला कळलं नेमकं करायला काय त्याच्यानंतर पाहिजे. पण मित्रांसोबत एक मॅटर झाला, मित्रांनी केला, त्याच्यामध्ये माझी मोठी नुकसान झाली. माझी स्वतःची गाडी गेली. करून मी म्हणलो नाही, कोण नाही म्हणलं आपलं कुणाशिवाय ह्याच्यामध्ये पडायचं नाही. कुठलाही मित्र जवळचा किती असू दे, भाऊ तुझा मॅटर तू कर, भांडणात पडायचंच नाही. खूप लॉस होतो. काय होतं, आता आपण धंदेवाले दादा, बरोबर. आपण आतमध्ये, वडील बाहेर एकटे, तिघं भाऊ आतमध्ये, धंदे बंद, सगळं बंद. त्यात मम्मीची तब्येत खराब असते, वडिलांचा पण शुगर बीपी त्रास आहे. काय करणार माणूस, एकटा माणूस काय करणार? हे सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून आपण ह्याच्यातनं सगळं लांबच झाले, ते गोष्टी नकोच. मग ज्या वेळेस तुम्ही आतमध्ये गेले त्यावेळेस कोणी सोडवाय ना आले? मित्र नातेवाईक? नाही, मित्र नाही आले. कोणीच मित्र होता एक, तो वारला बिचारा. त्यांनी आपल्याला म्हणजे साथ दिली अशा गोष्टी. आणि मित्रमंडळी कशी म्हणजे आपली पहिल्यापासून भावंड वगैरे, आम्ही मोठी फॅमिली. तर आतमध्ये पण आम्ही पहिल्या दिवशी गेलो, आतमध्ये पण ओळखीचे पोरं भेटले, जरा मनाला चांगलं वाटलं, बाबा हाय ओळखीचं. परत आतमध्ये अजून दुसरीकडे म्हणजे आम्ही फाटाफूट झालो सगळे भाऊ. मग एका जागी पडलो, तिकडे चांगला एक भाऊ, भावासारखाच भाऊ, तो पण आमच्याच कास्टचा होता. त्यांनी लय साथ दिली, म्हणजे स्टार्ट टू एंड त्यांनी बारक्या भावासारखा सांभाळला. त्याचं एक आपल्याला आहे ज्याने त्यांनी तिथं कोण आपल्याला चपातीला काही बिस्किटच्या पुड्याला विचारत नाही. बरोबर. त्यांनी आपल्याला चहा, खारी बिरी सगळं म्हणजे चांगल्या सुविधा करून दिल्या. आपलं त्याच्या नावानुसार आपल्याला काय काम करावं नाही लागलं. फक्त आपले कपडे आपण धुवायचो, बाकी जेवण बिवून सगळं आपल्याला. किती दिवस होते तुम्ही आतमध्ये? मी 21 दिवस होतो. म्हणजे सगळेच 21 दिवस होते? नाही, आम्ही 3 जण 21 दिवस होतो, बाकीचे दोघं, एक जण 25 दिवस होता आणि एक जण 1 महिना कंपल्सरी होता. मोठावाला भाऊ आहे ना माझा, तो जरा जास्त दिवस होता. जामीन झाली त्याच्यानंतर? जामीन झाली. म्हणजे बघायला गेलं तर व्यवसाय करत असताना म्हणजे थोडस तुम्ही शांततेने घेतलं असतं. जर विषय झाला होता, जर तुम्ही त्यांना सांगून तुम्ही पण त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकत शकतो, होता. आपण पण करू शकतो. 100% 100% होता. पोलीस आम्हाला तेच म्हणले. थोडासा राग शांत असता तर किती महाग पडलं. पोलीस पण आम्हाला तेच म्हणले दादा त्यांनी व्हिडिओ काढतोय, तू व्हिडिओ काढली असती तर आज तू बाहेर असला असता, तो आता असला असता. बरोबर. मेन मुद्दा काय झाला, तुम्ही रागाच्या भरात आई पडली म्हणून तुम्ही मारायला लागले. बरोबर. मान्य आहे तुझी आई पडली, पण आता अधिकारी लोक काय सांगतात, व्हिडिओ काय सांगते की तुम्ही मारताना दाखवतो. याच्यामध्ये फसलो कोण? आपण फसलो. बरोबर. तर आपल्याला एकच आहे, धंदा करताना जीबीवर बरं, डोक्यावर बरं, पण जीबीवर साखर ठेवून माणूस धंदा करावा, तरच तो धंद्यामध्ये पुढे. आणि जरी काय झालं तर माणसाने, मला तरी वाटतं की कायद्याच्या हिशोबाने चाललं पाहिजे. शक्यतो जाणून बुजून म्हणजे नाही. ठीक आहे, काही झालं तर शांत राहायचं, कायद्याने करायचं. कारण काय बघा, 21 दिवस जेलमध्ये राहायला लागलं, धंदा बुडाला, नाव मार्केटमध्ये खराब झालं. परत जे लोकांनी सोडवायला यायला पाहिजे होतं कुणीच आलं नाही. आपलेच पैसे गेले, हॅरेसमेंट झाली, घरचे परेशान. त्यामुळे शांततेत जर ठेवलं तर सगळं चांगलं होतं. आणि कायद्याने केलं पाहिजे होतं. आपण पण कायद्याने गेलो असतो तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, आपण नसतो गुन्हेगार ठरलो. आपण रागाभरात गेलं तर ते एकदम म्हणजे आपण म्हणतो ना, 1 सेकंदाचा राग आहे ना, आपलं आयुष्य सगळं पलटून टाकू शकतो. बरोबर. तो किस्सा आमच्या संगती घडलाय. म्हणून आता त्या गोष्टीला म्हणलं आम्ही, कोणी आलं ना त्या संगती प्रेमानेच बोलून, दादा हा काय प्रॉब्लेम झाला, ठीक आहे करतो, थांब 2 मिनिटं थांब. आता हे डोसा तुम्ही स्वतःचा गाडा चालू केलेला आहे का रेंटने वगैरे? स्वतःचा. त्याच्या आधी तुम्ही ताईचा गाडा चालवता. आता स्वतःचा चालवताय, ज्यावेळेस तुम्ही ताईकडे कामाला होते त्यावेळेस ते तुम्हाला पगारावरती होते का, काय पार्टनर वगैरे? नाही, पगारावरती. किती पगार होता त्यावेळेस? 350 रुपये द्यायची ती सकाळ दिवसभर. किती तास काम करायचे? सकाळी आपलं लावायचो 4 वाजता, तयारी चालू व्हायची 4:30-4 ला, आणि 2 वाजेपर्यंत आपलं चालायचं. आता जे तुमचा गाडा आहे समजा नाही का,
तुम्ही किती प्रॉफिट मध्ये म्हणजे दिवसाची किती इन्कम आहे बरं तुमची? दिवसाची इन्कम जाते माझी 4.5-5. प्रॉफिट किती आहे तुमचं पर डेचं म्हणजे तुमचं स्वतःच 1,000 रुपये काढले तर बाकीचे आपलेच आहेत. म्हणजे 4,000 मधनं 1,000 काढले 3,000 रुपये प्रॉफिट आहे. दिवसाचे 3,000 रुपये. 3,000 रुपये प्रॉफिट पकडलं तरी चालतं. हो. आणि किती तास काम करता? 5 तास 6 तास. 5 तासाचे 3,000 रुपये. म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकता छोटा जरी व्यवसाय प्रामाणिकपणे आणि कन्सिस्टन्सीने जर केला तर 100% माणसाला यश मिळतं. आता विचार करा पर डेचे जरी 3,000 रुपये आणि त्यात बी तुम्हाला कधी असे पण दिवस असतात की जेणेकरून कधी कस्टमर जास्त असतात. 4,500च्या खाली तर जात नसतात. आणि किती मुलं तुमच्या हाताखाली कामाला? माझ्याकडं मुलं तर नाही म्हणतात पण शिकायला 2 जण नाहीत. त्यांना पगार वगैरे नाही. ते फ्री म्हणजे तुमच्याकडे शिकण्यासाठी येतात मुलं? ते पे करून आपल्याकडे शिकायला येतात. म्हणजे तुम्हाला पैसे देतात आणि शिकून जातात. पण आपण त्यांना आता कसं असतं या लाईनीमध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी माझ्याकडनं शिकायच्या असेल तर तुम्ही फक्त मी तुम्हाला आतमधलं काय सांगू शकत नाही. आपली टेस्ट काय आहे, बरोबर. मी किती प्रमाणात काय वापरतोय, तांदूळ कोणचा वापरतो, त्याच्यामध्ये डाळ किती टाकतोय, बरोबर, मैदा किती टाकतो, साखर किती टाकतोय, मीठ काय, सोड्याचं प्रमाण काय, हे सगळं दाखवायला लागतं. आता डायरेक्ट खोलून कोणाला सांगू शकत नाही सांग. मी तुम्हाला शिकवते म्हणजे माझं असं नाही. तुम्ही माझ्या संगती 1 दिवस 2 दिवस काम करा, तुम्ही स्वतः अरे मन मोकळा माणूस आहे, काही टेन्शन नाही. सगळं सांग. सगळं समोर आहे. म्हणजे तुम्ही जे शिकतात त्यांना ऑल तो 1 दिवसच आला, त्याला मी एकदाच दाखवलं, म्हणलं आज तुला उद्यापासून हे करायचंय, बस उद्यापासून त्यांनी तेच करायला चालू केले. आणि तो पोरगा मी सांगतो तो कुठेही जाऊ द्या, तो तिथं मार्केटमध्ये बसणार म्हणजे बसणार, हा शब्द आपला 100% बसणार. आतापर्यंत असे किती मुलांना शिकवलं? आता हे 2 चालू झालेत, आता मी जरा चालू केलेत. असे भरपूर जणांना फोनवर सांगितले, जालनामध्ये जाऊन सांगितले फोनवर, असं कर, त्यांचा पण रिझल्ट ओके आलाय. कोल्हापूर मधनं 2-3 आले, त्यांचा पण रिझल्ट ओके आलाय. मांजरीमध्ये, परत नाशिकमध्ये, पिंपरीमध्ये एकाला सांगितले, असे भरपूर जागी सांगितले. नाशिक मोशी आपलं नाशिक फाटा, तिथं पण एकाला सांगितलं, तो पण ओके, तो पण आपल्यासारखाच पोरगा आहे. त्याला म्हणलं तू बिंदास कर, मी आहे. आता तुमचे व्हिडिओ मध्ये बघतो बरीच गर्दी असते तुमच्या डोस्याला, व्हिडिओ पण चांगले व्हायरल होतात. आता हे सोशल मीडियामुळे किती फायदा झाला बरं तुमच्या व्यवसायाला? भरपूर फायदा. व्हिडिओ बघून असे लोक येतात ना, आणि जेव्हा लोक येतात ना व्हिडिओ बघून, तर ते म्हणतात तुमची व्हिडिओ बघून आलोय, खूप चांगलं वाटतं ऐकून, नाही का. आपण कुठेतरी गेलोय. आणि एक असाच किस्सा झाला, रविवारी मी, माझे मिसेस आणि पप्पा, आम्ही सकाळी मार्केटला आपलं नेहरू चौकात बाजार घ्यायला गेलो होतो. तर पप्पांनी नाश्ता करायचं म्हणलं, चला आपण नाश्ता करायचा होतो. पप्पांनीच गाडी घातली. तर मी रिक्षातनं उतरलो, तर ते बोरगा आणि मुलगा, बाप आणि मुलगा दोघं गाडी लावलेले, उडीदवाडा सांबर पोहे वगैरे विकत होता. तर त्यांनी मला बघितलं, त्यांनी माझ्या वडिलांसमोर जेव्हा त्याच्या पप्पांना बोललं ना, पप्पा यो रोहन डोसेवाला खूप फेमस, तर मला आतून खूप चांगलं वाटलं, नाही का, की बापासमोर पोराची काहीतरी चाललेलं. पप्पांना पण, माझ्या वडिलांना पण जो अभिमान वाटलं, नाही एका काळी लोक म्हणायची तुझी पोरं वाळायला जाईल, हे होईल ते होईल, पण आज ते सगळं बघून पप्पांना पण आनंद झाला. आणि ते घरी त्यांच्या भावाला सांगते, तुला माहितीये का आज मी अशा जागी गेलो होतो, माझ्या पोराला असं नावाने ओळखत होते. तर खूप चांगलं वाटतं, नाही का, आपल्याला असं आपल्या नावामुळे, या व्हिडिओमुळे खूप फायदा झाला. सोशल मीडियामुळे खूप फायदा होतो. खूप. कितीपासून करताय तुम्ही सोशल मीडियाचा वापर? 4-5 वर्ष आली मी व्हिडिओ टाकायला लागले. 4-5. रिझल्ट कधीपासून येतो? रिझल्ट 1-2 वर्ष झाली यायला लागलेत. 2 वर्षापासून. हार नाही मानली आपण. आता क्वालिटी तुम्ही जे देताय डोश्याची तशी टिकून राहावं म्हणून तुम्ही काय प्रयत्न करत असता? आपण म्हणजे जे आहे तेच आपलं रेग्युलरच आहे, काही बदल नाही. मला भरपूर जण म्हणतात ह्याच्यामध्ये हे बदल कर, त्याच्यामध्ये ते बदल कर. आता काही जण शिकण्यासाठी फोन करतात, दादा आम्ही हे टाकतो, पोहे टाकतो, मैदा टाकतो, परत आपलं साबुदाणा टाकतात, चण्याची डाळ. मी ते काही टाकत नाही, ना मेथी टाकत नाही, ना मैदा टाकतो पण पोहे नाही टाकत, साबुदाणा नाही टाकत, चण्याची डाळ तसलं काहीच नाही टाकत. मी नॉर्मल स्पंज खाल्लं की खाल्ल्यासारखा वाटला पाहिजे. कधी असं लाज वाटली का बरं, आपण असं म्हणजे स्ट्रीट फूड विकतोय बाबा, काही लोक असे म्हणत असतात काय करतोय, जा कुठं तरी पुण्यामध्ये राहतोय, चांगला जॉब बघ. कधी असं वाटतं ना मनाला की लोक बघून कुणी नाव पण ठेवतात, कधी नाव ठेवलेल्या लोकांनी त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं, कधी अशी तुम्हाला तुमची लाज वाटली का बाबा आपण काय करतोय, हे असं बोलते तसं बोलते? नाही, लक्ष दिलं असतं तर आज इथं नसतो. लोकांवर लक्ष दिलं असतं. नाव ठेवलं का? नाव ठेवतात ना, आता पण नाव ठेवतो, व्हिडिओ काढतो तर हसतात, चालतं. आता काय वाटतं व्हिडिओ काढताय तेव्हा? आता मला असं वाटतं की मी जे करत होतो ते खरंच चांगलं करत होतो आणि योग्य करत होतो. आणि आता कुणी किती हसा, मला काही फरक नाही पडत. मला माहितीये मला जे भेटायचे ते भेटतंय. माझं जे चालू आहे मला ते चालू आहे. माझा जो रिझल्ट पाहिजे मला तो रिझल्ट भेटायला लागलाय. आणि युट्यूबवर पण व्हिडिओ टाकायला लागले तर 3-4 मिलियन व्ह्यूज यायला लागलेत. म्हणून मला खूप चांगलं वाटतं. मी आता हार नाही मानत. मी आता म्हणतो बिंदास व्हिडिओ काढा आणि बिंदास पोस्ट करा. मार्केटिंग साठी सोशल मीडियाचा खरंच खूप चांगला फायदा आहे लोकांना. पण तो बी तेव्हाच आहे फायदा की जेव्हा तुमच्याकडे खरंच क्वालिटी असेल तर. उगाच तुम्ही काही टाकून फायदा नाहीये का करून
कमेंट्स मध्ये पण लोक आता काय करतात, आपण व्हिडिओ पोस्ट केली तर जास्त करून पब्लिक आता कमेंट वाचते काही, बरोबर, काय कमेंट्स काय ते बघतात, कमेंट मध्ये जे असेल त्याच्यावर रिझल्ट ठरवतात. तुम्ही कितीही काही करा, तिथं सोनं जरी ठेवलं तरी कमेंट बघतात काय बाबा. आणि आपल्या कमेंट मध्ये कसे म्हणजे पोरं आहेत, काय काय जण वाईट कमेंट टाकतात, तर कॉलेजची पोरं स्वतः त्यांना रिप्लाय देतात, तो कधी खाल्लाय का, तुला माहितीये का, तो किती देतो एका प्लेट मध्ये, असे भरपूर युट्यूबला कमेंट आलेत. तर त्याला रिप्लाय मी नाही दिलाय, पोरांनी दिलाय. आणि मला दुसरी सांगतात, अला तो असा असं बोलता, म्हणलं हा वाचली मी तुझी कमेंट वाचली म्हणलं. म्हणजे लोक जे म्हणजे लोकं तुमच्याकडे सांगतात. पोरं कस्टमर जे कस्टमर रोजचं स्वतः आहे, हे सांगतात, ते म्हणतात आता एखादा वाईट कमेंट करतो, एवढं सड डोसा आहे त्याच्यामध्ये काय पोट भरणार, तर पोरं तिथे रिप्लाय देतात, दादा तो एका प्लेट मध्ये 3 पीस देतो आणि ते एक खाल्ले की दिवसभर खायची गरज नाही. बरोबर आणि खरंच आपल्याकडे एकदा एक खाल्लं ना तर खरंच माणूस खात नाही लवकर. बरोबर. मी स्वतः नाश्ता केला की मी 2-2-2:30 वाजेपर्यंत काही खात नाही. तर तुमची एज किती? 28. लग्न वगैरे झालंय का? लग्न किती वर्ष झाले लग्नाला? लग्नाला 3 वर्ष होत आले, 3-4 वर्ष. आता ज्यावेळेस तुम्ही लग्न करत होते त्यावेळेस पोरीच्या घरच्यांनी विचारलं का काय करतोय? म्हणजे माहित होतं त्यांना बिझनेस, मी जॉब पण करतो ना. आणि काय जॉब करतात? मी आपलं पुणे महानगरपालिकेचं महिला पाणी शुद्धीकरण आहे ना, त्याच्यामध्ये कामाला आहे. मला पण जॉब करतो. हो, म्हणजे जॉब करून हे जॉब करून करताय? हे दोन्ही जॉब करून आहे. तिथं किती घंटे काम करतात? तिथं 8 घंटे, 3ला गेलो की 11 वाजता. म्हणजे तिथं 8 घंटे, 3 ते 11. 11 ते म्हणजे दुपारी जाता जातं. आता 3 वाजता गेलो की 11 वाजता घरी यायचं. 11 वाजता घरी. आणि सकाळी कधी गाडी लावता? सकाळी 4:30ला उठायचं आणि गाडीची तयारी करायची. 8 वाजेपर्यंत गाडी लागते. म्हणजे 2 जॉब करता तुम्ही. हे कसं मॅनेज करता बरं 2? आता काय करायचं आपल्याला, काहीतरी म्हणजे पुढे जायचं. आता काय बरं गोल काय आहे तुमचं भविष्यात? काहीतरी बाबा आता स्वतःच एक म्हणजे आता वडिलांचं तर भरपूर काय आहे, पण आपलं स्वप्न असेल ना स्वप्न तुमचं आहे काहीतरी. स्वतःचा एक फ्लॅट घ्यायचा आहे हा. आणि एक गाडी घ्यायची. गाडी आपल्याला फक्त फॉर्च्युनरच घ्यायची, बाकी काही नाही घ्यायची. Fortuner गाडी घ्यायची. ते आपलं स्वप्न पूर्ण करायचं आपल्याला बस. तुम्ही असं आता जॉब करताय तर जॉब मध्ये किती सरकारी जॉब आहे का सरकारी तुमचा? जॉब आहे, पण त्याच्यामध्ये आम्ही टेंडरवर असतो. मला आता 9-10 वर्ष आले मी तिथं जॉबला आहे. हम्म, हम्म, हम्म. म्हणजे 10 वर्षापासून तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी मॅनेज करून चालताय. हो. खूप अवघड आहे राव. अवघड आहे. हा, तरी पण तुम्ही मॅनेज हा, हा. करताय. आता तुम्ही मला सांगितलं मम्मींची तब्येत पण खराब असते. पहिली मम्मीच थांबायची स्टॉलवर, पण मम्मीला जसा त्रास व्हायला लागला, मग तिला म्हणलो तू आता, आम्हाला जसं कळालं की तिला असा आजार चालू आलाय, मग आम्ही तिला थांबून टाकलं साईडला. म्हणलं तू आता आराम कर, आम्ही करतो. मग मला मम्मी करायला लागलो. आणि आज पण माझी एक सांगू का, मी रोज 4:30चा अलार्म लावतो. माझ्या 4:30च्या अलार्मच्या पहिला मला माझ्या आईचा फोन येतो, काय करतोय, उठ बाळा, गाडी नाही का लावायची? हा मम्मी. 10 मिनिटं पहिलं तिचा रोजचा मला फोन आहे. रोज एवढी आजारी असून सुद्धा मला रोज फोन करून ती उठवते, उठ चल गाडी लावायची तुला. हा मम्मी लावतो, थांब 5-10 मिनिटं झोपू दे. नाही उठलो परत 10-20 मिनिटांनी फोन करणार, उठणार आहे 5 वाजले. रोजचं तिचं सवय सवय झाली का? तिला म्हणजे त्यांची सवय नाही मोडत. पप्पा आणि मम्मी, पप्पा पण सकाळी 5:00 माझ्या संगती 4:30-5ला उठणार, अंघोळ बिंघोळ करणार, दात वगैरे असणार, बिर्याणी बनवायला घेतात. आपलं बिर्याणीचं पण आहे, मग ते बिर्याणी बनवत बसतात, कटिंग करत बसतात. मग काय काय व्यवसाय करतात बरं आपल्या घरचे लोक? आपलं बिर्याणीचं आहे, डोस्याचं आहे, चायनीजचं आहे. परत घरात किती माणसं आहे तुम्ही? घरात आम्ही 3 भाऊ आहे आणि वडील 4 आणि बहिणी आहेत. 6, आम्ही टोटल 6 जणांची फॅमिली. बहिणींचं ते साईडला सोडून द्या आपण बहिणी. तुम्ही 4 जण. 4 जणांमध्ये वडील काय काम करतात? वडील सकाळी उठून बिर्याणी बनवत बसतात. बिर्याणीचं त्यांचं पण स्ट्रीट फूडचं हा, आहे तेच आहे. आणि दुसरा बंधू तुमचे? दुसरा मोठा भाऊ आमचा चायनीजचं आणि लग्नाची इव्हेंट करतो. नवरा नवरी एंट्री वगैरे असते ना, रथबीत, ते सगळं तो करतो. अच्छा. आणि बारका पण त्याच्या जोडीलाच असतो. बारका ते दोघं all-rounder ते आहे. करतात आणि तो तुम्ही हे मीठ करता. डोसा बनवतो. म्हणजे अख्खं घरच आपलं बिझनेस मध्ये व्यवसायच करतात आणि फूडच्याच रिलेटेड आहे म्हणायचं सगळ्या सगळे गोष्टी. फूडच्या रिलेटेड. बारका भाऊ चायनीज भुर्जी, पप्पांनी शिकवले. पप्पांची भुर्जीची गाडी होती, पप्पांनी मोठ्याला हे केलं, म्हणलं तू हे कर. मग म्हणजे तुम्ही सगळ्यांना हे करून दिलं. बरोबर वडिलांची कामाला साथ लागला. आम्हाला, म्हणजे आपण म्हणतो ना, वडिलांनी लय काय करून ठेवलंय. घरच्यांचा सपोर्ट होता सपोर्ट म्हणायचं म्हणजे तुम्हाला. कसा, एकटा माणूस त्याच्यावर 6 जणांना सांभाळायचं म्हणले की त्यांनी रिक्षा चालवून सगळं केलंय. म्हणून त्यानं दुकान चालू केलं, आता धंदे बिंदे चालू केले, बहिणींची लग्न लावून दिले. सगळ्या आपापल्या म्हणजे बहिणी पण सगळ्या चांगल्याच ह्याच्यावर आहेत आणि आम्ही पण आहे. तुमची फॅमिली किती? 7-8 लोकांची? 8 लोकांची. म्हणजे तुम्ही 4 भाऊ 3 3 भाऊ 3 बहिणी. 3 भाऊ 3 बहिणी ना आई वडील, म्हणजे 8 लोकांची फॅमिली. आणि एवढ्यांना वडिलांनी सांभाळलं. रिक्षावर सांभाळलं. मग आता पण ते बिर्याणीचं चालवतात? आता पण पप्पा बिर्याणी करून ताईच्या गाडीवर थांबतात. तुम्ही म्हणत नाही का आता बास करा, नाही तुम्ही नका करू? म्हणतात, राहू द्या, सवय. त्यांचं म्हणणं काय, आता आम्ही घरी बसलो की आम्हाला आज दुखणं चालू होईल, अच्छा. आजार चालू होईल.
मग त्यापेक्षा आमची बॉडी हळदी खेती काम धंदे चालू करून काय वाटत नाही. बरोबर, म्हणजे काम करत राहिलं तर माणसाची बॉडी ऍक्टिव्ह राहते. ऍक्टिव्ह राहते. आणि ते पण खरं आहे, एखादा माणूस नुसता घरी बसून राहिला की त्याला बरोबर आजार होतो. आणि जो माणूस कष्ट करतो ना, ज्याच्या माणसाच्या शरीराला सवय आहे, तो माणूस खरंच आजारी नाही. रक्त खेळत असतं ना रोज. हा, रोज बरोबर. ना तुम्ही काही ना काहीतरी हालचाल वगैरे करत असाल तर चालतं, पण आता सध्याला पप्पांना होत नाही वयानुसार. ठीक आहे थोडंफार तरी पण ऐकत नाही. तरी पण ऐकत नाही, म्हणतात हाय चालू आहे, मला 2 पैसे भेटतात, मी माझं करतो, तुम्ही करा, टेन्शन नाही घेऊ. माझ्या वडिलांचं पण तुम्हाला सांगतो, त्या दिवशी बसले होते, त्यांना म्हणलं कशाला काम करताय, आता करतोय ना मी, कमवतोय चांगलं, काय गरज आहे का? नाही म्हणले, ते कसं आहे म्हणले, घरी बसून राहिलं ना तर खरंच म्हणले मी, म्हणजे शरीराला पहिल्यापासून त्यांच्या सवय कामाची, आणि घरी बसून राहिले ना की ते म्हणते तर ते शरीर असं ढिल्ल पडून जातं डायरेक्ट, मग खरंच आजारपणा येतो माणसाला. त्यांना म्हणलं आता तुम्ही आराम करायचे दिवस आहे तुमचे, कशाला कामधंदा करतात, काही गरज नाही म्हणलं आपल्याला, आता चाललंय व्यवस्थित. नाही म्हणले, ते सवय मोडणार नाही, जोपर्यंत हातपाय हालतात ना तोपर्यंत करणार, जेव्हा नाही होणार तेव्हा बघू म्हणले आपण. काय जुन्या लोकांचे खरंच खासियत आहे. आणि आताची जी जनरेशन आहे, जी आता तुम्ही तुमचा गाडा प्लस जॉब करताय, ही खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्हाला सांगतो, असे लोकांकडे कम्फर्ट झोन तयार झालेले आहेत ना की सगळं भेटतंय. घरच्यांनी चांगलं शिकायला लावलंय, चांगला मोबाईल दिलाय, सगळं घरून फोन केला की पैसे येतात. आता तुमच्याच कॉलेजचाच किस्सा तुम्हाला सांगतो, म्हणजे मी पण कॉलेज केलंय, तुम्ही शिक्षण केलेलंच आहे. आता बरेचसे असे आपण विद्यार्थी बघताय, तुम्ही बघत असताल की शिक्षण सोडता भलत्याच गोष्टी चालू असतात. का? म्हणजे जबाबदारी नाही ना. जबाबदारी नाही. ज्या माणसाच्या अंगावर जबाबदारी असते, जशी की आता तुमची फॅमिली, आई वडील आहेत, तुमचं स्वप्न आहे की बाबा मला फॉर्च्युनर घ्यायची, स्वतःचा फ्लॅट घ्यायचा आहे, आणि प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं की माझं स्वतःचं घर असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर माझी गाडी असली पाहिजे. हे खूप मोठी गोष्ट आहे. आणि सध्याची जनरेशन म्हणजे काय झालं माहितीये का, बरेचशी लोक जी वाईट व्यसनाकडे, गुन्हेगारीकडे वळत चालले जास्त, आणि त्याला कारणीभूत तुमची संगत आहे. ज्याच्या घरामध्ये खरंच ज्याच्या आई वडिलांनी कष्ट केलंय ना, ज्यांनी गरिबी पाहिली, त्या मुलांना ज्याला जाणीव आहे, ती मुलं त्या गोष्टींकडे वळत नाही. आता आपणच बघतोय, लहान लहान मुलं आहेत गुन्हेगारी क्षेत्रामध्ये, वाईट व्यसनामध्ये. किती असे किस्से. आता हे पुण्यातलेच बरेचसे व्हिडिओ आपण व्हायरल झालेले बघतोय की लहान 10वीच्या मुलांनी वार केला, मारला. ते आहे चालू आहे का नाही चालू? या लाईनीत ना आम्ही पण गेलोय. मग तुम्ही आता ती ओढ आम्हाला पण लागली होती, पण जसं कळलं ना, नाही एकदा दोनदा, म्हणजे लॉकडाऊनच्या आसपास मध्ये 2दा-3दा मला म्हणून माझ्या भावाला उचलून नेला. कारण माझे मित्र होते पोलिसांनी, माझा मित्र होते, मित्राच्या सर्कलमध्ये आम्ही गाडीचा कट लागला करून आम्ही समोरच्याला जाऊन मारलेला. सगळ्यांचे आई वडील आले होते चौकीत सोडवायला, सगळ्यांचे घरचे होते. माझ्या भावांशिवाय माझा माझ्या वडील नाही म्हणले, ते तू केले तू मर नाही तर जग, मला घेणे दिलं नाही, मी तुझ्याकडे येणार नाही, मी तुला सोडवायला पण येणार नाही. बरोबर. त्यांचं म्हणणं काय, तुला काय धंदा करायचा आहे, काय करायचंय मला सांग, मी तुला तिथं पाठिंबा देतो. तू जर ह्या लाईनीत पाठिंबा मागला असेल तर तिथं मी येणार पण नाही म्हणते. 100% खरं. आणि वडील म्हणजे कसे, त्यांनी एकदा बोलले ना तर त्यांनी तुम्हाला एकदा शब्द दिला ना, मी तुला हे करून देणार, तर ते करून देणार. आणि एकदा मी तुझ्या तोंडाला नाही बघणार तर मग नाही बघणार, तुम्ही किती काही करा, सोनं आणा तरी नाही, त्यांना घेणं देणंच नाही त्या गोष्टीत. म्हणलं नाही, म्हणलं. आणि याचा त्रास खूप आहे, त्याच्यामध्ये तुमचं फ्युचर नाही, विषय काहीच नाही त्याच्यामध्ये. आता आपण कुठं बसलोय तर आपल्या जीवाला धोका, अरे ह्यो कशाला आलाय, ह्यो काय करणार, आयला ह्यो मारल. आता तुम्हाला सांगतो किस्से. आता आपण हिंडू फिरू शकतो बिंदास. आता जी गुन्हेगारी क्षेत्रातले आहेत लोक, त्यांच्या किती मोठा भाई असू द्या, काही पण असू द्या, शेवटी जीवाला धोका आहे. आता आपण फ्रेंडली एकटा माणूस पण फिरू शकतो, कुठेही जाऊ शकतो. जर तुम्ही कांड केलेले, जर तुम्ही एखाद्याला त्रास दिलाय, आणि आताची सध्याची सिच्युएशन, प्रत्येक जण भाई आहे, तुम्ही कोणालाच तुम्ही गाडीने कट जरी लागला, आपला पायावर पाय जरी लागला तरी डायरेक्ट तू हे बोलायच्या पेक्षा तुला 2 शब्द बोलून बसणारा पोरगा असतो समोर. मग करून समोरच्यानी पाय गाडी घासली, मारला, भाऊ चालेल काही नाही, तुझा मी जातो. आपल्याला माहिती ना, आपण या सांगते बाचाबाची करत बसलो, एवढं लॉस नाही.
अर्थ नाही याच्या आयुष्याला काही आहे नाही, आपल्याला पुढं काहीतरी वेगळं करायचंय. मग आपण ह्या सांगते कुठं बाचाबाची करत बसतो. हा दादा तू मोठा चल, मी जातो, चालेल, काहीच नाही. मी आतमध्ये हेच शिकलोय. खरंच आता आपल्या गाड्यावरती पण असे किस्से भरपूर होतात पोरांचे कसं हँडल करता बरं? डायरेक्ट त्यांना सांगतो, आता तुझा काय मॅटर असेल ना, तू जाऊन दुसरीकडे कर, पण इथं नको करू. इथं माझं घर चालतंय, जेव्हा माझं पोट भरतो, तू इथं भांडणं त्यांना करू नको. मग पोरं ऐकतात, नाही बरोबर आहे दादा, नाही तर मग तू नसेल ऐकत तर मी पोलिसांना फोन करतो. आपण त्याची सांगते बाचाबाची नाही घ्यायची, डायरेक्ट चौकीला फोन लावायचा, साहेब असं चाललं इकडे या, आणि येतात. आणि शक्यतो कसं म्हणजे आपण तिथले राहणार आहेत, भरपूर जुने आहेत, तर पोरं आपल्याला ओळखतात. लगेच वाचतात. त्यांना हात जर गेला, नाही दादाच्या गाडीवर काही नाही, चल. बरोबर. आणि म्हणजे एकदम फ्रीली राहतात सगळे कस्टमर. असं नाही की नाही का कुणाला हे नाही काय नाही, सगळं निवांत. तुम्ही आता व्हिडिओ मध्ये पाहिलं बघितलं ना, पोरं friendly आहे सगळे. लय फ्रेंडली, पोरं लय निवांत. आता आपले हसी मजाक वगैरे. कस्टमर रिपीट असतं, Repeat. त्याच्यासाठी तुम्ही काय करता बरं? रिपीट कस्टमर होण्यासाठी काय कुठली गोष्ट मेंटेन करता? सगळ्यात गोष्ट आपलं तोंड चांगलं ठेवतो, आपण हा. शब्द चांगले ठेवतो आणि प्रेमाने बोलतो. आणि लगेच म्हणजे कसं जे पाहिजे, आता एखादा डोसा कसा असतो, जळाला, पोरांनी जळाला, हा ठेव साईडला, लगेच त्याला दुसरा, आता जे पे नाही घेत घ्यायचं, नाही पैसे. नाही काय असेल तू खाऊन. असे कित्येक वेळा सोडून दिले बरं पैसे. भरपूर. आणि कसं असं आता कधी कस्टमर कंप्लेंट करतं का? एखादा बाबा कंप्लेंट हा, केलीच, एखादा बाहेरचा आला असेल तर तो कंप्लीट करतो, आता जरा कच्चा राहिलाय, जरा हे राहिलाय, हा ठीक आहे, कच्चा राहिला का बरं ठीक आहे, तो न खाऊ, लगेच त्याला दुसरा आपण दुसरा. बोलून त्याचे लगेच पैसे घेत नाही त्याचे का? पैसे नाही घेत, तो द्यायचा टाकून, एकाच प्लेटचे पैसे घेतील. मग तिथं आपला लॉस असला तरी चालेल. आता क्वालिटी तुमच्याकडे सगळी गोष्ट आहे बरोबर. तर आपल्या पुण्यामध्ये एक डोसेवाला आहे बघा, तसं तुमच्या डोक्यात विचार आहे का बाबा भविष्यात आपलं बी असं काहीतरी झालं पाहिजे, व्यवसायामध्ये पुढे म्हणजे जायचं हा जो म्हणलं? व्यवसाय आहे ना, मला लय वर न्यायचा आहे. माझ्या स्वतःचा जो व्यवसाय आहे ना, मला लय खूप वर न्यायचा आहे. आणि आता गाडीवर आहे, तर फ्युचर मध्ये माझ्या डोक्यात हे आहे की आपण मोठ्या ह्याच्यामध्ये पाय घालायचा, म्हणजे चांगल्या जागी पाय टाकून मोठं काहीतरी Shop वगैरे घेऊन. शॉप करायचं, मोठं स्वतःच्या नावाचं काहीतरी चांगलं करून ठेवा, ब्रँड ब्रँड बनवायचा स्वतः. आता आपल्या सोशल मीडियावरनं तर आपल्याला सपोर्ट फुल भेटतोय चांगला, त्याचा काही विषय नाही. अजून काहीतरी म्हणजे आता ऍडव्हर्टायझिंग आपली झाली, मार्केटिंग आपली झाली, तर आता मी कुठेही चालू केलं तर मला माहिती आहे 100% तिकडे पोरं कस्टमर येणार आहे आपल्या नावावर. मला करायचं आता, थोडं अजून स्ट्रगल आहे. कधी असं डोक्यात विचार येतो का, लय डोक्याला ताण झालाय, जॉब पण करतोय, गाडा पण होतं चालवतोय, ना. एकच काहीतरी करता येईल? कामाचा लोड आला की कामावर लोड कसं रोज जाता का जॉबला पण? रोज कामाला जावं लागतं. आज सुट्टी आहे तरी सरांचा फोन आला सकाळी, आज सुट्टी आहे, आज कामाला व्हिजिट येणार आहे, ते एवढं क्लिअर करायचं. म्हणजे ठीक आहे चालेल. मला तुमचं खरंच मानलं पाहिजे, कारण कसं आहे हे सोपं नाही सध्याच्या जगामध्ये. लोकं- दोन्ही गोष्ट करणं खूप माणसांना मोठी पैसा गोष्ट दिसतो, पण माणसांना हे नाही दिसत, अरे तो मेहनत किती करतोय, तो कष्ट किती करतोय, तो पळतोय किती ते बघा, आहे. तो बरोबर. काय काय करतोय. आणि सर पण माझे म्हणजे कामातले चांगले सपोर्ट सपोर्ट करतात. करतात. व्हिडिओ बघतात का तुमचे? हा, तर व्हिडिओ कामाच्या घराच्या बाजूलाच काम आहे, अच्छा. तर खूप चांगले सपोर्ट करतात, ऍडजस्ट करतात. पण आहे 1-2 जण चांगले सपोर्ट करतात, काय नाही करतो ना तू कर, आम्ही आई जा. कधी कोणी आपल्या तिथे येऊन गाड्यावरचे जाणून वजून त्रास दिलाय का आतापर्यंत? दिलाय, असे लावले ते 1-2 गाड्या लावलेल्या, घरच्यांनीच लावलेल्या. शेवटी असंच डोसा लावला कोण होते? आपल्याच घरचेच होते, घरचेच होते. लावला होता, त्याला काय माहित काय डोकं लागलं होतं, तरी त्याचा भागच होता, काय डोकं आलं त्याला काय माहित. पण कसं असतं, नशिबात जे असतं ते होणार, शेवटी तेच झालं, बंद झाला बंद का त्याचा? झालं. 1 महिन्याच्या आत बंद. लोकांना आपण जादू टोना करतो, पण जादू टोना नाही, जे आहे ते सांगतो. पब्लिकला पहिल्यापासून जे आवडतं ते तिकडेच जातात. बरोबर. 4-4 वर्षाचे पोरांचे बाया जे असतात, मग ते बरोबर एकदा खाल्लं की परत कस्टमर तिकडे येतात. आणि आपण जी टेस्ट ठेवली, क्वालिटी ठेवली, त्याच्यामुळे एवढं हे काय क्वालिटीमुळे लोक येतात तुमच्याकडे. येतात 100% आता. कधी एखादं मोठं नुकसान झालंय का? हे किती दिवसापूर्वी? गॅसमुळे तर भरपूर नुकसान झालं. आता गॅस भेटत नाही, खरं गॅस भेटत नाही, तुम्ही कसं मॅनेज करता? करतो आता, हाय ओळखी भेटतात रिलेटिव्ह थोडंफार. मध्ये, पण आपण ब्लॅकने जरी घ्यायला गेलं तर 3-4 हजार रुपये माझ्यावर. Yes. पुढे 900ची टाकी, पुढे 3,000. आता धंदा पण करायचा आहे, पोरं पण आहेत, कस्टमर पण रेग्युलर राहिलं पाहिजे, कस्टमर तुटलं नाही पाहिजे, धंदा बंद ठेवून चालत नाही, करावंच लागतं, न पर्याय. आणि डोस्याला तुम्ही इलेक्ट्रिकल भट्टी पण वापरू शकत नाही, नाही, अन्न कोळशाची भट्टी वापरू. त्याला गॅसच गॅसच पाहिजे. तर आता ज्यांना स्ट्रीट फूड मध्ये यायचंय, यंग जनरेशनची पोर आहे, त्यांना काय सल्ला द्याल? त्यांनी काय चुका टाळल्या पाहिजे बरं? तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचा राग कमी करा. आणि धंदा असा आहे की तो 6-6 महिने चालतो नाही चालत. आपल्याला पहिला धंदा बघतो, किती दिवस करतो, त्याच्यानंतर आपला दिवस चालू होता. हार नका मागू, एकदा उतरलं ना, आज नाही उद्या आपला येणार आहे आणि येणार. बरं. आणि 100% तुम्ही आता एक ऑब्झर्व केलं का, मारवाडी लोक, गुजराती लोक जेव्हा धंदा चालू करतात तर त्यांच्या दुकानात गुपे नसतात, म्हणजे जाणारा माणूस गुपे घेऊन जात नाही. तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा, तो पैसे घेऊन जातो, धंदा चालू करताना त्याला आणि त्याच्या गल्ल्यात पैसे टाकत असतो. तो काय टाकतो, त्याने दुकान रेंटनी घेतलेलं असतं, काय असेल, किराणा असेल,
काही XYZ मेडिकल वगैरे काही खोलू द्या, रेंट नाही घ्या. मग त्या धंदा नाही आला तर तो भाडं कुठनं भरणार, त्या पैशाने भाडं. आपला मराठी माणूस मदत म्हणजे ती ते काय 300 रुपयाला तो उलदस्ता घेणार आहे, बरोबर आहे, पण त्या जागी तो 300 रुपये डब्यात टाकणार. त्याच्यामुळे मारवाडी गुजराती हे लोक महाग नाही पडत. का नाही पडत, त्यांचे 3 महिने लॉसचे असतात ना, ते त्या डब्यातले पैसे निघून जातात आणि त्याचा पुढे त्यांचा धंदा चालू असतो. मग तो मार्केटमध्ये 3 महिने टिकतो ना. 100%. आपला मराठी माणूस 3 महिने मार्केटमध्ये टिकतच नाही. एका महिन्यात दुसऱ्या महिन्यात तो लॉस मानतो, नाही याच्यामध्ये लॉस. मित्रांनो, जसं की रोहन सरांनी सांगितलं त्यांची स्टोरी, स्ट्रीट फूड मध्ये काय अडचणी असतात, आपले लोक आपल्याला किती पद्धतीने त्रास देऊ शकतात, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर, तुम्ही आलात, खूप छान वाटलं तुम्हाला बोलून.